बघितलं, लक्ष देऊन बघितलं असेल तर सगळं काय म्हणजे नवीन काय बोलण्याची गरजच नाही। तरी सुद्धा मी या शिवस्वराज यात्रेच्या इथे स्वागत करत असताना इथे बोलू इच्छिते की ज्या महापुरुषांनी आपल्या महाराष्ट्राला न्याय आणि सत्यावर आधारित समाज निर्मितीचा विचार दिला, त्याचा मार्ग आखून दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्री फुले अनेक महापुरुष आणि त्याच पद्धतीने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच विचाराला संविधानिक स्वरूप दिला, माझ्या नेत्या आदरणीय शरद पवार साहेब ते विचार जगले, ते विचार त्यांनी आयुष्यभर जगले। ही लिव्स द कॉन्स्टिट्यूशन। संविधान चे विचार त्यांच्यामध्ये रुजलेले आहे। आपल्याला माहित आहे की जिथे सत्य असते तिथेच न्याय असते आणि जिथे दुसऱ्यांची भावना, दुसऱ्यांचे अधिकार आपल्याला त्याची जाणीव असते तिथे न्याय असते आणि जिथे न्याय असते तिथेच शांती असते। जिथे शांती असते त्याच ठिकाणी उन्नती, समृद्धी, विकास सगळं त्याच ठिकाणी असते। शांती नाही तर काहीच नाही, विकास होऊ शकत नाही। आणि म्हणून या महापुरुषांनी जे विचार आपल्याला दिले ते शांतीचे विचार, न्यायाचे विचार, समृद्धीचे विचार आपल्याला दिलेले आहे। अन्याय आणि असत्य समाजाला विनाशाकडे घेऊन जातात। आमचे नेते पवार साहेब यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा काम, त्याचा प्रयत्न आयुष्यभर केलेला आहे। कधी सत्तेचा लोभ न होता पवार साहेबांना आणि नाही। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना त्यांनी हे नाही बघितलं की माझी सत्ता जाईल, ती किंमत द्यायला तयार होते। परभणीच्या विद्यापीठाला, कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक साहेबांचं नाव देण्यात आलं। प्रत्येक समाज घटकेच्या भावनेचा विचार करून, त्याचा सन्मान करून राजकारण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी केलेलं आहे। आणि मुस्लिम समाजाचा विचारलं तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ स्थापित करण्याचा निर्णय कोणी घेतला? पवार साहेबांनी घेतला। सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत राहिलो। आमच्यासारख्यांना, आमच्या समाजाची आवाज बनवली पवार साहेबांनी आणि संसदेमध्ये महिलांचा आवाज, कमकुवतांचा आवाज, दलितांचा आवाज, मुस्लिमांचा आवाज त्यांनी मला बनवलं। संसदेमध्ये ती आवाज घेण्यासाठी मला अधिकार दिले। त्याच पद्धतीने अमोल कोल्हे साहेब, महाराष्ट्राची जनतेची आवाज, तुम्हाला ती आवाज पवार साहेबांनी दिली। राजेश टोपेला आवाज पवार साहेबांनी दिली। जितेंद्र आव्हाड ना आवाज पवार साहेबांनी दिली। घनदाट मामाला आवाज सुद्धा पवार साहेब देत आहेत। तर सर्व घटकांना तुमची आवाज बनवून तुमची मांडणी करायला आवाज देण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे। जेव्हा आपण प्रवाहाच्या विरोधात जातो ना, त्याला समाज सुधारक म्हणतो आपण। अनेक समाज सुधारक झालेले आहेत, पण समाज खरा सुधारक तो असतो की ज्याला भीती नसते सत्ता जाण्याची, त्यांच्यामध्ये हिम्मत असते त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन निर्णय घेण्याची। आणि तसाच समाज सुधारक आमचे पवार साहेब आहे। कारण आपण बघितलं स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याचा लढा, त्याच्यामध्ये महात्मा गांधी 2338 दिवस तुरुंगवास भोगले। महात्मा गांधी
जवाहरलाल नेहरू 3,259 दिवस ते तुरुंगात त्यांनी काढले. अबुल कलाम आझाद 3,650 दिवस तुरुंगात राहिले. सरदार पटेल 3,500 दिवस तुरुंगात राहिले. काय किंमत दिली? लोकांसाठी तुरुंगात जाऊन अनेक वर्ष काढले. पण आजच्या नेत्यांमध्ये ती हिम्मत नाही. आजच्या नेत्यांमध्ये वेगळी प्रकारची भीती आहे. तुरुंगाचं नाव काढलं की तिकडे जाऊन बसले. आजच्या नेत्यामध्ये त्या पद्धतीची हिम्मत नाहीये. खोके घेणं, खोटे आश्वासन देणं, मूर्ख बनवणं, हे सगळं कार्यक्रम आहे ते आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघितलेला आहे. आपला लढा सत्य विरुद्ध असत्याचा लढा आहे. आपल्याला सत्य स्थापित करायचं आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की सत्य परेशान हो सकता है, पराभूत नहीं हो सकता. सत्याची विजय होणारच म्हणजे होणारच. 4 ओळी मी आमचे जे बेईमान सरकार आहे त्याच्याबद्दल बोलते. मन मैला तन उजरा, मन मैला तन उजरा, भाषण लच्छेदार. मन मैला तन उजरा, भाषण लच्छेदार, ऊपर सत्याचार है, भीतर है भ्रष्टाचार. झूठों के घर पंडित बना बाजे, कथा सत्य भगवान की. झूठों के घर कथा सांगे, कथा सत्य भगवान की. जय बोलो बेईमान की, जय बोलो बेईमान की. आजचं राजकारण असं आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, मतं घेणं, खोटे नाटे वादे करणं, मतं घेणं. आजचा सगळा किस्सा सिर्फ कुर्सी का किस्सा आहे. हिस्सा कुर्सी का, त्याच्याशिवाय काय नाही. प्रचंड भ्रष्टाचार. कोले साहेब, आपण वाचलं, आपण सभागृहामध्ये याच्यावर चर्चा केली. असं कसं रस्त्यांमध्ये वेग पडतात, असं कसं एअरपोर्टचे छत पडतात, असं कसं ते प्रगतीचा टनेल बंद होतोय, ते अटल सेतूचा रस्ता घाई मध्ये उद्घाटन करायचं, क्रेडिट घ्यायचं. अटल सेतूच्या रस्त्यावर वेग पडलेले, याच्या मागे काय आहे? भ्रष्टाचार नाही तर काय? रेल्वे ऍक्सिडेंट होतात. 800च्या वर लोक फक्त हे छताखाली दाबून मरून पावलेले आहे. आपण काय सांगणार नाही या भ्रष्टाचाराच्या बाबतीत? परीक्षेचा भ्रष्टाचार आता महबूब शेखांनी सांगितलं. नीटच्या परीक्षेच्या आमच्या परभणीच्या एक मुलगी अहेरवाडीची, मी गेली होती त्याच्या घरी. त्या मुलींना 12वीची नीटची परीक्षेची तयारी करत होती. त्यांनी रात्री आत्महत्या केली. कशासाठी केली? त्यांची आईने मला सांगितलं, 2.5 एकर शेती आहे, गरीब आई आहे, 3 मुलं आहे, मुलांचा खर्च ती आई एकटी करते. जेव्हा पेपर फुटीची बातमी आली, त्या मुलीने आईला सांगितलं, आई आता मला भविष्य नाही, याच्या समोर मी संघर्ष करू शकत नाही, मी मेहनत करू शकते. मेरिटची मुलगी रात्री आत्महत्या केली. त्याच ठिकाणी मला सांगितलं की मॅडम, आपण जरा शेजारी 2 घरी जाऊ, तिकडे पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याच ठिकाणी मी 2 घरात गेले. एक शेतकरी 25 वर्षाचा आत्महत्या करणारा. काय वेदना झाली त्या कुटुंबाला बघून.
एक शेतकरी 32 वर्षाच्या त्याच परिसरामध्ये एवढे आत्महत्या करणारे लोक होते. कशासाठी आत्महत्या होतोय? शेवटी मी एवढंच सांगेल की आज जे तुम्हाला जे लाड येत आहेत बहिणीचा भावाचा, आणि त्या ड्रामेमध्ये आपण दाखवलं की आम्हाला ते 1500 नको, आम्हाला सन्मान द्या. मला प्रश्न एकच आहे की जेव्हा साक्षी मलिक म्हणून जी महिला होती, जे पहलवान ज्यांनी ऑलिम्पिकच्या मेडल आणला, या देशासाठी सन्मान दिला, ती रस्त्यावर बसली माझा लैंगिक अत्याचार होतोय म्हणून. विनेश फोगट आता फायनल्स मध्ये गेली होती, त्याच्यातनं फायनल्स मध्ये जाता आला नाही. कुठे होता सन्मान भारताची बेटीचा? जेव्हा येडुरप्पा म्हणून बीजेपीच्या चीफ मिनिस्टरवर पॉस्कोचा गुन्हा नोंद होतो, त्यावेळी बेटीचा सन्मान कुठे आहे? ज्यावेळी बिल्किस बानोचे रेपिस्ट, त्याला बलात्कार करणारे, त्यांना बाहेर जेलमधून सुटका करून त्यांना हार घालणारे बीजेपीचे लोक, त्यांना भारताच्या बेटीची सन्मान आहे? काल आपण व्हिडिओ बघितला, मलकापूर मध्ये पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेचा मारहाण होतोय पोलिसांच्या समोर. हा आहे महाराष्ट्राच्या महिलेचा सन्मान? तेवढाच प्रश्न मी विचारते. जर हा सन्मान असेल तर काय बोलायचं नाही, पण जर तुम्हाला खरं सन्मान द्यायचा असेल तर सुरक्षा द्या माझ्या भगिनींना. तेवढाच माझा प्रश्न आपल्या समोर आहे. एवढाच सांगते, खूप वेळ झालेली आहे म्हणून इथे थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. यानंतर माजी मंत्री आदरणीय राजेश टोपे साहेब. आज आपल्या शिवस्वराज्य यात्रेच्या गंगाखेडमध्ये पदार्पण झालेलं आहे आणि या यात्रेचं नेतृत्व करत असलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते आणि आपले लोकप्रिय खासदार आदरणीय अमोल दादा कोल्हेजी, फौजिया खान